वेलकम बॅक टू माय चॅनल. हर हर महादेव, हर हर महादेव. माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गाईज. आणि काल मी काही विचार करायला लावणारे शॉर्ट्समध्ये प्रश्न विचारले होते. सो चला आपण आता यावर शांतपणे बोलूया. भक्ती म्हणजे फक्त पूजा की चांगलं वागणं? तर भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणं नाही. खरं तर भक्ती म्हणजेच रोजच्या जीवनात आयुष्यात चांगलं वागणं, इतरांना मदत करणं आणि मन स्वच्छ ठेवणं. महादेव साधेपणा आणि शांततेची शिकवण देतात. आणि दुसरा प्रश्न मी विचारला होता, उपवास फक्त अन्नाचा की वाईट विचारांचा? तर नावातच आहे उपवास, म्हणजे फक्त खाणं टाळायचं नसतं, तर राग, द्वेष, वाईट शब्द यांचा उपवास करायचा असतो. मन शुद्ध ठेवलं तर उपवासाचं खरं महत्त्व कळतं. आणि तिसरा प्रश्न विचारला होता, महादेवांकडून आपण काय शिकतो? तर महादेव सांगतात, नेहमी शांत राहायचं, संयम ठेवायचा, साधं आयुष्य जगायचं, संकटातही स्थिर राहायचं आणि सगळ्यांशी समान वागायचं, कोणाशी इतरांशी तुलना करायची नाही. आपल्याकडे जे आहे त्यातही आनंद राहायचं. म्हणजेच काही लोकांना सगळं असतं तरी पण ते आनंदी नसतात, आनंद नसतो. नेहमी चिडचिडपणा किंवा दुसऱ्यांवरती रागराग करणं की तू किती वाईट आहेस, की हे आहेस, ते सतत हिणवणं. तर महादेव हे सांगतात की नेहमी आनंदात राहा. आणि आपण मंदिरात जातो पण मनातून आठवतो का? तर खरी भक्ती मनात असते, फक्त मंदिरात नाही. चांगलं काम करताना, मदत करताना महादेव आठवला तर ती खरी पूजा. मनापासून केलेली छोटी प्रार्थनासुद्धा मोठी असते. महादेव म्हणतात की रोज माझं जप किंवा माझा उपवास किंवा म्हणजे करायची गरज नाही आहे. एक जरी तुम्ही तुमच्या माझी सेवा, माझी भक्ती, श्रद्धा करण्यापेक्षा आईवडिलांना आदर द्या, त्यांच्या इच्छा पूर्ण करा, त्यांना मान सन्मान. आणि कारण महादेव काय सांगतात की आम्ही देव आहोत, आम्ही प्रत्येकाकडे जाऊ नाही शकत, पण प्रत्येकासाठी आईवडील आम्ही नेमून दिलेले आहेत की जे देवासारखेच आहेत. आणि आईवडील हे देवाचंच दुसरं रूप आहे. त्यामुळे असे 4 शिकवण महादेव सांगतात. तर पहिली शिकवण आपण बघितली ती म्हणजेच भक्ती म्हणजे फक्त पूजा की चांगलं वागणं. दुसरं म्हणजेच महादेव साधेपणा आणि शांततेची शिकवण देतात. तिसरं म्हणजे राग, द्वेष, वाईट शब्द याचा उपवास करून टाकायचा आहे. तर अन्नाचा फक्त उपवास करायचा नाही आहे. आणि चौथं, महादेव शिकवतात की शांत राहा, संयम राहा. माझ्या मते तर भक्ती म्हणजेच माझं काम आहे. मी माझ्या कामाला फर्स्ट प्रायोरिटी देते आणि माझं काम हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भक्ती आहे. दुसरा प्रश्न होता की उपवास अन्नाचा की वाईट विचारांचा? तर माझ्या मते मला विचाराल तर मी उपवास म्हणजेच राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर, लोकांमधलं जे आहे किंवा तुलना करणं, म्हणजे आपल्या शेजारणीने किंवा आपल्या नात्यामध्ये कोणाच्या घरी एक नवीन कार आली किंवा चांगली गोष्ट झाली तर आपण ती जलस फील करायला नाही पाहिजे. तर आपण किंवा आपण हा विचार नाही केला पाहिजे की यार शिट तिच्याकडे आहे, माझ्याकडे नाही आहे, शिट माझ्याकडे का नाही आहे. सो हे जे कंपॅरिझन आहे त्याचा उपवास मीन्स त्याला टाकून द्या ह्या गोष्टीला. म्हणजेच असे जे विचार आहेत त्याचा वास करा, म्हणजेच टाकून देणे, उपवास त्याचा अर्थ आहे.
महादेव म्हणजे मला विचाराल की फक्त मंदिरात जाऊन किंवा जे देवाचा जप तप नाम करण्यापेक्षा आपण ते असतं ना साबण. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये काय सांगितलेले आहे की नाही मन निर्मळ त्याचं काय करील साबण. म्हणजेच काय तर तुम्ही साबणाने शरीर कितीही स्वच्छ करा कितीही घासा, पण जर तुमच्या मनात मैल असेल, जर ते स्वच्छ नसेल तर तुमच्या कितीही म्हणजे तुम्ही शरीराला घासलत किंवा रगडलं जरी तरी त्याचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणून हेच आहे की फक्त मंदिरात जाऊन देवाचं नामस्मरण किंवा जप तप व्रत वैकल्य न करता आपण आपलं मनही तसंच शुद्ध ठेवावं. मन एकदम साफ ठेवावं. सगळ्यांबद्दलच्या जे विचार भावना आहेत त्या एकदम स्वच्छ पारदर्शक असाव्यात. आणि जो चौथा जी महादेवांची शिकवण आहे तर ती शिकवण्याबद्दल तर चौथा प्रश्नाचा आन्सर माझ्या मते मला विचाराल तर मी जे आहे त्यातही खूप खुश आणि खूप समाधानी आहे. कारण काय आपल्याकडे जे आहे ते काही लोकांचं असं राहणं हेही स्वप्न असतं, काही लोकांकडे ते नसतं. म्हणून नेहमी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की ग्राउंड लेवलला आपण बघितलं पाहिजे. काही लोकांचं एक जिलेबी खाणं पण स्वप्न असतं. सो आहे त्यातच समाधान राहावं. आणि मी तर खूप राहते. मला साधं राहणीमान हे खूप आवडतं. मीही तुम्हाला माझी मतं सांगितली आणि तुमचं मतही मला नक्कीच ऐकायला आवडेल. तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असेच नवीन छान सुंदर इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला एकदम मस्त फनी असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. बाय. लव यू गाईज.